हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. तर आजचा व्लॉग माझ्या मैत्रिणीसोबत सुरू होता आहे. सोबतच एक मोठा असं पातेलं आणि त्यामध्ये काय करते ही, तर ही करत होती गव्हाचं चीक शिजवण्याचं काम. तर मला करायच्या होत्या पळीपापड्या आणि गेल्या 2-3 महिन्यापासून काही न करता तसंच टेन्शनमध्ये राहण्यापेक्षा म्हणलं आता हळूहळू सगळी कामं सुरुवात करायला. तर इथं तिने चीक तयार करून घेतला होता. नंतर आम्ही गेलो स्लॅबवर जाऊन पळीपापड्या वगैरे टाकल्या. आणि हो, एकाच दिवसात ना नेहमी माझ्यासोबत गडबड होतेच. एका दिवशी 2-2 कामं करायची असली की एवढी धावपळ होते माझी सकाळपासून सांगता सोय नाही. तर इथं आम्ही पटकन असं पळीपापड्या टाकून घेतल्यानंतर संध्याकाळपर्यंत तिला वाळू देऊन लगेच घरात आणून ठेवलं. त्यानंतर आम्ही गेलो श्रेयाच्या शाळेमध्ये, कारण की तिच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे फंक्शन होता आणि एकेच दिवशी दोन्ही प्रोग्राम आमचे असे झाले ना, त्यामुळे माझे तर खरंच सांगते घाई गडबड झालेली होती. आणि इथं बघताय तुम्ही आमची मॅडम किती सुंदर असा साऊथ गाण्यावर एकदम छान असा डान्स करत होती आणि साऊथ लुकमध्ये ती दिसत पण होती भारी. आणि इथे बघताय तिचा डान्स परफॉर्मन्स, तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी खूप छान छान असे त्यांनी परफॉर्मन्स केल्या होत्या. आणि कोरिओग्राफरनं यावर्षी कोरिओग्राफ केलेले आहे ते सगळे परफॉर्मन्स. आणि आमची श्रेयाना तिला डान्स करायला फार जास्त आवडतं. तर तिचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर खरं सांगते तिथं गेलो होतो आम्ही 5 वाजता आणि घरी आलो 11:30 वाजता. तर संध्याकाळच्या टायमाला परफॉर्मन्स त्यांची सुरू होती. ॲन्युअल डेचा पूर्ण फंक्शन हा संध्याकाळच्या टायमाला ठेवण्यात आलेला होता, कारण की सध्या ऊन एवढा पडतो आहे, त्यामुळे मुलांना त्रास होऊ नये म्हणून शाळेने टायमिंग तशी फिक्स केली होती. हा परफॉर्मन्स झाला की लगेच तिला अजून तयार करायला गेले होते मी. तर दुसरा हा नऊवारी साडीमधला तिचा लूक आहे. आणि नऊवारी म्हणलं तर आता लावणी डान्स होता तिचा, त्याचीच वाट बघत होते मी. त्यामध्ये 2-3 अजून डान्स परफॉर्मन्स चालू होत्या, त्या पण पाहिल्या आम्ही. आणि या सॉन्गमध्ये पण चिमुकल्या इतक्या छान डान्स करत होत्या ना, खूपच आनंद होत होता एवढ्या लेकरांना पाहायला. आणि एवढी गर्दी होती ना, माझी सीट एकदम लास्टला होती, त्यामुळे मला. तर फायनली आता श्रेया मॅडमचा सेकंड परफॉर्मन्स चालू झालेला आहे. छान ह्या पण परफॉर्मन्स केला त्यांनी सगळ्यांनी आणि तिच्या मैत्रिणींनी पण खूप छान डान्स केला. आता ह्या डान्सच्या नंतर आम्हाला लगेच जायचं होतं घरी, कारण की 11:30 झाले होते आणि घरी आधी आणि सगळे वाट पाहत होते. म्हणून आम्ही लगेच तिचा डान्स झाला की लगेच घरी निघालो. आणि हो, आजच्यासाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर द वॉचिंग.